नमस्कार. नेहमीप्रमाणे मी संजय किणीकर आज एक विषय घेऊन आलेलो आहे. आपल्या अक्रोड तालुक्यातील जे पंचायत समिती आहे, अक्रोड पंचायत समिती, इथे मी उद्या सकाळी ठीक 11 वाजता अर्धनग्न उपोषण आणि कारवाई होईपर्यंत कार्यालयीन वेळेतला हा माझा उपोषण अवलंब करणार आहे. तर त्याविषयी हा माझा लाईव्ह आहे की संदर्भी हा विषय काय होता आणि काय तो कळायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की काय विषय होता. संदर्भी गावातील एक अतिक्रमणित गव्हर्नमेंटची जागा आहे. गव्हर्नमेंटची जागा गव्हर्नमेंटला घ्यायची आहे आणि त्या जागेचा तमाम गावातील सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गव्हर्नमेंटचं जे काय कृषी विभागाचे शेतीच्या जे काही शिबिरं असतील, योजना असतील, जागृती असतील, प्रसार असेल, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती आवश्यक आहे. कृषी सहाय्यकांना बसायला माझ्याकडे टेबल खुर्च्या नाही आहेत आणि त्यांची जी हक्काची जागा आहे, हक्काच्या जागेपुढे एक त्रयस्थ जे गावातून नाही आहे तर ती दुसरी व्यक्ती तिथे स्थानापन्न झालेली आहे आणि त्याचं कुठलं काय तिचे काय लिगली नाही आहे, अनलिगली झालेलं आहे आणि लिगली हे डॉक्युमेंटरी ऑलरेडी आहेतच आपले. मग त्याच्यामुळं मी लिगली डॉक्युमेंटरीचा एक अर्ज केला होता, माझ्या ग्रामपंचायतीला केला, ग्रामपंचायत किणी येथे केला, त्याच्यानंतर कृषी विभागाला केला, त्याच्यानंतर मी पंचायत समिती इथे केला. मग ते कृषी विभागाने तेव्हा पत्र काढला आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतीने त्याच्यात काही काम केलेलं नाही आहे. आता ग्रामपंचायत म्हटल्यानंतर थोडंफार काहीतरी असेल, त्यांचे हेवे दावे असतील, राजकीय काय असेल, मला त्याचा काही विषय नाही आहे. माझ्याबरोबर कुठले राजकीय हेवे दावे अथवा कुठलं काय वैमनस्य अथवा कुठला स्वार्थीचा विषय घेऊन मी फिरतोय असा भाग नाही आहे. मला माझ्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतीविषयक बैठक आहे, योजना, प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी ही कृषी सहाय्यकांची जागा आहे आणि ही प्रत्येक गावामध्ये ही जागा असायला हवी आणि ठेवायला हवी. आणि हे प्रथम त्या जे काय आपले निवडून गेलेले लोक आहेत, सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांचंही कर्तव्य आहे. आणि गावामध्ये अतिक्रमण होताना शासकीय जागेवरती अतिक्रमण रोखायचं काम हे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचं देखील आहे. आता ही बघा, शासनाची जागा शासनाला मिळवून द्यावी लागते आणि माझ्यासारख्याला तक्रार करावी लागते. आणि काम करणारे जे अधिकारी आहेत, गट विकास अधिकारी असतील वगैरे, कृषी अधिकारी असतील, हे लोक त्यांची जागा त्यांचे गेल्यानंतर मग कृषी सहाय्यकाला बसायला जागा नाही तर कुठं बसणार, कुठं तुम्हाला योजना, प्रसिद्धी, फळबाग योजना, हे योजना, ते योजना, हे कुठं दाखवणार तो तुम्हाला. म्हणून हा जो पहिला प्रथम अर्ज केला त्याच्यावर कारवाई ना झाली, परत नंतर अर्ज केला, कारवाई ना झाली, असा माझा प्रवास गेली 3-4 वर्षाचा हा प्रवास झाला. आणि ह्याला सगळे रितसर कागदपत्र जोडलं, तेव्हा ते पोलीस स्टेशनला पण पत्रव्यवहार झाला, तर तेही त्याच्यावरती पुढं काय झालेलं नाही आहे. काय साधारणतः ग्रामपंचायतीतून एखादी नोटीस निघाली असावी. नंतर जेव्हा विषय मी परत हायलाइटेड करून मी विषय हा घेतला, त्याच्यानंतर मग चौकशी केली गेली विस्तार अधिकारी मार्फत, चौकशीचा अहवाल देण्यात आला. त्याच्यानंतर चौकशीच्या अहवालानंतर BDO साहेबांचं आदेश पण देण्यात आला. हे BDO साहेबांचा आदेश आहे असा आदेश पण देण्यात आला चौकशी अहवालानंतर. तर आदेश दिल्यानंतर देखील त्याच्यावर कारवाई होत नाही आहे. मग त्याच्यानंतर मग मी काय केलं, माझ्या पद्धतीनं माझं जे काही उपोषणाचा अर्ज आहे, मी संबंधित ठिकाण गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेब, तालुका वैद्यकीय आणि सन्माननीय विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि SP सोलापूर वगैरे हे जे ॲज पर नियमाने मी अर्ज केला. आणि ह्या विषय घेऊन मी उद्या पंचायत समिती अक्कलकोट येथे अर्धनग्न उपोषणाला बसणार आहे. पंचायत समितीच्या दरवाजापुढे संविधान फलक आहे, झेंडा कट्टा आहे, तिथे मी उपोषणाला बसणार आहे. तरी अक्कलकोट तालुक्यातील जे जे लोक आहेत, ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे, आदेशाची पायमल्ली चालू झालेली आहे, पंचायत समितीमधून आदेशाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कायदेशीर त्यांनी कार्य करणं अपेक्षित असताना मी सन्माननीय शंकर कवितके ह्या आपले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत, वेळोवेळी यांच्या संपर्कात राहून यांना न्याय मागितलेला आहे. ह्याच विषयावरती मी त्यांच्या गेटसमोर अर्धनग्न ठाण म्हणून बसलो असताना मला आदेश त्यांनी दिलेला आहे. एवढं दिलेलं असताना देखील अजून कारवाई करत नाही. तर BDO साहेब, कारवाईला तुम्हाला कोण रोखलेलं आहे? ग्रामसेवक साहेब, कारवाईला तुम्हाला कोण रोखलेलं आहे? आणि तुम्ही का कारवाई याच्यावर करत नाही आहेत? नेमकं तुमचं कुठं काय दुखतं आहे?
शासनाची जागा आहे, शासनाचा उतारा आहे, शासनाचं सगळं असून गावाला शेतकऱ्याला भल्याचे विषय होणार आहे, त्याच्यातून शेतकऱ्यांचे भल्याचं काम तिथं होणार आहे. शेतीविषयक बैठका, माहिती, शासकीय योजनाची प्रचार प्रसिद्धी हे कार्यालय गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. तर एवढं आवश्यक कार्यालयाचं तुम्ही कामकाज करत नाही तर मला सांगा, विद्यमान गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तुमच्या जबाबदाऱ्या नाहीत का? ह्या तुमच्या कामाच्या भाग नाहीत का? राजकीय लोक राजकीय देश पसरत असतील, राजकीय लोक राजकीय पद्धतीने कार्य करत असतील, पण माझा विषय हा राजकीय नाही. कोणी राजकीय ह्याला धरू नये. जर राजकीय वाटत असेल तर माझ्या ह्या कामाची शहनिशा करावी. ह्यात काय माझं स्वार्थ, माझं निस्वार्थ हे पाहावं, आपण पाहून काम करावं अशी मी सर्वांना विनंती करतोय. तर सन्माननीय लोकसेवकांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला हे न्याय दिलंच पाहिजे. जर मला न्याय मिळालं नाही तर मी हाच विषय C1च्या पुढे ठेवेन, त्यानंतर हाच विषय मी विभागीय आयुक्तांच्या पुढे ठेवेन. तर त्यामुळं मी सर्व माझ्या तालुक्यातील तमाम सर्व पदाधिकारी, पुढारी, राजकीय नेते, माझ्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माझ्या गावातील ग्रामपंचायत अधिकारी, त्याच्यानंतर विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी या सर्वांना मी नम्र आवाहन करीत आहे की हे शासनाची जागा आहे, कुणाला लुटू द्यायची नाही आहे. गावच्या विकासाचं काम इथं करायचं आहे. या विकासाच्या कामाला तुम्ही सहकार्य करणं अपेक्षित आहे. सर्वांना सांगतो की आपण प्लीज कृपया सहकार्य करावं ही विनंती आहे. आणि माननीय गट विकास अधिकारी साहेब, तुमच्या हातामध्ये ग्रामपंचायत कायदा 58 मध्ये हे सगळे आहे ऑलरेडी. एवढं असताना देखील तुम्ही याच्यावरती कारवाई करावं ही अपेक्षित असताना तुम्ही कारवाई करत नाही आहात. तर नेमकं तुम्हाला कारवाईपासून कोण रोखत आहे हे आम्हाला कळलं गेलं पाहिजे. आम्ही चुकीचं तरी काय करतो आहेत का हे तरी कळलं गेलं पाहिजे. जाहीररित्या तुम्ही प्रकट व्हा आम्ही चुकीचं करतोय म्हणून. जर हे कामाला न्याय नाही भेटला तर उद्या तर मी पंचायत समितीसमोर बसणारच आहे. उद्यापासून काम होईपर्यंत मी बसणार आहे. मला त्याच्यामध्ये कितीही दिवस लागले तरी काही हरकत नाही आहे, कारण ऑलरेडी अपेक्षित आहे न्यायाची. मी न्यायासाठी आपल्याकडे बसलेलो आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आपलाच न्याय मागतोय मी. आणि हे न्याय माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही मागत आहे, माझ्या किनी गावातील नागरिक शेतकऱ्यांसाठी मी मागतोय. शेतकऱ्यांचा भल्याचा विषय इथे करायचा आहे. तर प्लीज कृपया आपण याच्याकडे विशेष लक्ष देऊन आमच्यावरती होणारा अन्याय जो आहे तो न्याय द्यावा. कुठलं देशभावना, कुठलं राजकीय भावना, कुठलं स्वार्थ भावनेने आम्ही काम करत नाही आहे. तर कृपया आपण न्याय द्यायला अपेक्षा करतो. आणि उद्या अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतोय की ह्या अक्कलकोट पंचायत समितीमधल्या कुठले प्रलंबित कामकाज असतील, जे ते बेकायदेशीर आपल्याबरोबर प्रतारणा घडत असेल, ह्या सगळ्या विषयाची मी संजय किणीकर, किणीलाच राहतो, म्हणजे किणी हे माझं गाव आहे. आपण नक्की आवर्जून संपर्क करा. आपल्यावरती होणारा जो काही अन्याय आहे त्या अन्यायाला कागदोपत्री कसं आपण अन्यायातून वाचा फोडायचा, न्याय मिळवून घ्यायचं, ही सर्व पद्धत मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि सांगू शकणार आहे. माझं संपर्क कार्यालय किणीमध्ये आहे. तर सर्वांना नम्र आवाहन करतो. आणि मी स्थानिक पदाधिकारीपासून सर्व पुढाऱ्यांना विनंती करतोय की अशी कुठल्याच गावामध्ये परिस्थिती येऊ नये, कारण ही कृषीची जागा आहे बाबांनो. कृषीला देऊन टाका, जेणेकरून कृषीच्या माध्यमातून गावच्या शेतकऱ्यांचं भलं होईल. गावचे शेतकरी केविकेला जाऊन खतं बियाणे आणतात, जेव्हा योजना काही फुकट काही राबवलं जातं, जेव्हा एखाद्या गावात योजनाच्या नुसार खत आणि बियाणे दिले जातात तर तिथं जाऊन आणावं लागतं. आमचं विशेष बघा, आम्हाला होणारा त्रास बघा आणि तुम्ही आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि धन्यवाद. कृपया गट विकास अधिकारी साहेब पॉझिटिव्हली बघा आणि तुमच्या कार्यतत्परता दाखवा, हीच विनंती. धन्यवाद. संजय किणीकर स्वामी, राष्ट्रीय तज्ज्ञ प्रशिक्षक, RTI यशदा आणि माहिती अधिकार कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता आपणास विनंती करीत आहे. लोकहिताच्या कामासाठी नेहमीच आपण सहभाग नोंदवूया. धन्यवाद.